दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या सत्रामध्ये 46 स्मृती आपल्या झालेल्या आहेत. आज 47 पासूनच्या पुढच्या स्मृती श्रवण करणार आहोत. तथा निमित्तक करणीये प्रशंसा. आधीच्या स्मृतीमध्ये सेनपुंजीचा दृष्टांत भटोबासांनी सांगितलेला आहे. ती जसं सगळं सेनाचा पो स्वतःचा म्हणू करते, तशा पद्धतीने प्रत्येक सेवा जी आहे ती आपल्याला करता आली पाहिजे. आणि निमित्त करणीय प्रशंसा, निमित्त विधीच्या बाबतीमध्ये भटोबासांनी परत प्रशंसनीय उद्गार काढलेले आहेत. एकोदिसू भटोबासी म्हणितले. एक दिवशी आचार्य भटोबास म्हणतात, निमित्तविधी करावा गा. निमित्तविधी केला पाहिजे, नुसतंच नित्यविधीमध्ये असू नये. परमार्गाचाही संपर्क असला पाहिजे आणि नित्यविधी करत असताना निमित्तविधी देखील आपल्याला घडला पाहिजे. मज आउठा वरिषा निमित्तविधी करिता, जे गोसावी सांगितले ते 16 वरिका भांडारेकारांना संगतीची. स्वामी सांगतात, मज आउठा वर्षा म्हणजे 3.5 वर्ष स्वामींचं सन्निधान भटोबासांना आहे. आणि त्या आउठा वर्षामध्ये निमित्तविधीकरिता म्हणजे निमित्तविधी करत असताना, कारण की आचार्य निळभट्ट भांडारेकर जे आहेत ते जेव्हा स्वामींच्या सन्निधानी आहेत तेव्हा एक स्वामींचा एकांक काळ आहे तो. आणि भटोबास आणि स्वामींची भेट होते तो स्वामींचा पूर्वार्ध काळ आहे, किंवा त्या काळामध्ये भक्त मंडळी जी आहेत ती स्वामींच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे तो फरक पडतोय. एकांक काळ आणि तिकडे नित्यविधी वगैरे अधिक प्रमाणामध्ये निळभट्टांना घडतो आहे. आणि इकडे निळभट्टांना घडतो आहे. आणि भटोबासांना मात्र इथे निमित्तविधीचा पण संपर्क आहे. नित्यविधी तर आहेच, परंतु निमित्तविधी देखील त्या ठिकाणी भटोबासांना घडतो आहे. आणि म्हणून म्हणतात की आउठा वर्षा मज निमित्तविधी करिता, जे गोसावी जे सांगितले ते 16 वरिका भांडारेकारांना संगतीची. म्हणजे 16 वर्षामध्ये निळभट्ट भांडारेकरांना स्वामींचं 16 वर्ष सन्निधान होतं. पण 16 वर्षामध्ये तसं काही स्वामींनी त्यांना निरूपण केलं नाही. अर्थातच निळभट्टांना जास्त काही सांगण्याची काही आवश्यकता पडत नव्हती. 16 वर्ष सन्निधान आहे, पण 16 वर्षाच्या त्या सन्निधानामध्ये स्वामींनी निळभट्टांचं न्यूनता काही सांगितलेली नाही आहे. कारण की त्यांना थोडं जरी सांगितलं तरी त्याच्यातनं त्यांना काय करायचं आहे ही कुशलता त्यांच्याकडे होती. आणि म्हणून स्वामी सांगतात, स्तुती करो भांडारेकराची जाणते, उठो बैसो कवणीची नेणे त्यांच्यासारखं. म्हणजे इत्यादी प्रकारे स्वामींच्या सेवेअर्थी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी म्हणजे ते परिपूर्ण होते. परंतु भट्टोबासांना जे काही निरूपण झालेलं आहे, माहीमभट्टांना जे निरूपण झालं, महादाईसांना निरूपण झालं, तसं निरूपणाचा ओघ त्या ठिकाणी नव्हता. त्या ठिकाणी निळभट्टांना तेवढं, आता प्रथम भेटीमध्ये पण फक्त मागील फांकीपायी एवढंच सांगावं लागलं. त्याच्यामध्ये निळभट्टांनी काय केलेलं आहे, स्वदेश स्वग्राम संबंधियाचा संबंध म्हणजे पूर्ण त्याग वचनं त्या ठिकाणी त्यांनी पालन करून टाकली. त्या त्याग वचनाचं निरूपण देखील देवानी केलेलं नाही आहे, परंतु त्याग वचनाचं आचरण मात्र त्यांनी न सांगता ते केलेलं आहे. परंतु जो निरूपणाचा ओघ आहे, इथे स्वामींना शास्त्र सांगायचं जे आहे की वानरे साजूही न येते, किंवा मग तिथे रात्री जर का निरूपण करिता जर का झोप येते तर स्वामी काय करतात, त्यांना डोळ्यावर चेहऱ्यावर पाणी मारायला सांगतात.
परत बसवतात. असं रात्र रात्र देखील निरूपण कधीतरी झालेलं आहे. बेलोपुरी 7 अहोरात्र निरूपण झालेलं आहे. डोमेग्रामी रात्रभर निरूपण सकाळ दिवस उजाडेपर्यंत निरूपण झालेलं आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे असनिधान धर्म जिज्ञासागा म्हणून स्वामींनी निरूपण केलेलं आहे. अशा प्रकारे भट्टोबासांना निरूपण करण्याचा एक वेगळा हेतू परमेश्वराचा आहे. त्यांचं अज्ञान फेडणं हे तर आहेच, त्यांचा ज्ञानस्तर वाढवणं हे तर आहेच, पण पुढे जाऊन त्यांना पंथाची धुरा सोपवायची आहे. अशा व्यक्तीला सर्व काही ज्ञान असणं गरजेचं आहे. आता आपल्यासारखं असेल, आपल्यासारख्याला एवढं लक्षातही राहिलं नसतं स्वामींनी सांगितलेलं, पण भट्टोबासांच्या मात्र सर्व हृदयामध्ये आहे, कारण की स्वामींनी ते वरदान त्यांना दिलेलं आहे. हा काही आपले बोलेल, हा येथीचेची बोलेल की, म्हणजे येथीचे सोडून भट्टोबा दुसरं काही बोलणार नाही आहे. हा पण त्याच्यामध्ये एक वरदान आहे बरं का. नुसतंच येथीचे बोलेल हे वरदान नाही आहे, याच्यासोबत येथीचे सोडून दुसरी कुठलीही वार्ता ते करणार नाहीत, हा देखील दुसरा वरदान त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून भट्टोबासांच्या ते सगळं हृदयात आहे, कारण की परमेश्वराचा विशेष मनोधर्म त्यांच्याविषयी असल्यामुळे आणि वरदान परमेश्वराचं असल्यामुळे आणि भट्टोबासांची देखील आवड आणि अधिकार हे सगळं तिथे आल्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्र येणं हे खूप दुर्मिळ असतं. भट्टोबासांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. भट्टोबासांची आवड, अधिकार, आभार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आभार देखील त्यांच्याकडे आहे. आभार हा निमित्तविधीतनंच जोडलेला जाऊ शकतो. इतरांच्या बाबतीमध्ये जेव्हा धर्मकार्यानिमित्त आपण जेव्हा उपयोगी पडतो त्यावेळी परमेश्वराला त्या जीवाचा तोष होतो, आभार जोडले जातात एक प्रकारचे. आणि ह्या सगळ्या जोडी ज्या आहेत त्या भट्टोबासांच्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना निरूपणही भरपूर प्रमाणामध्ये स्वामींनी निरूपण केलेलं आहे. आणि ते सांगतात की 16 वर्षा भांडारेकारा न संगतीची, म्हणजे 16 वर्षामध्ये भांडारेकरांना तेवढं निरूपण झालेलं नाही. म्हणजे 3.5 म्हणजे असे किती सन्निधान झाले भट्टोबासांचं? 3.5 वर्ष सन्निधान झालं. 3.5 3.5 7, 7 ने 7 14, 15 16, म्हणजे 1 2 3 4 4.5 पट समजा किंवा 5 पट म्हणा सन्निधान अधिक आहे. परंतु निरूपण मात्र तेवढं नाही जे 3.5 वर्षात त्यांना केलेलं आहे. अशा पद्धतीने एकांक किंवा नित्यविधी आणि निमित्तविधीतला तो फरक सांगितलेला आहे. तुम्ही नित्यविधीमध्ये राहाल तर जेवढं तुम्ही शास्त्र ऐकलेलं आहे त्याचं चिंतन तुम्ही कराल, पण तुमचं शास्त्र वाढणार नाही. शास्त्र जर का वाढायचं असेल तर काय करावं लागेल? गुरुनिमित्तांकडे यावं लागेल, निमित्तविधीमध्ये यावं लागेल, निमित्तविधी देखील करावं लागेल आणि निरूपण, श्रवण, पोथी, घोग हे सगळं ऐकावं पण लागेल. तेव्हा मग ज्ञान वाढेल. मग जे काही ज्ञानस्तर वाढला त्याचं परत विजन करण्यासाठी परत एकांक, परत निमित्त, परत नित्य, परत निमित्त असं करता आलं पाहिजे आणि त्याचं समतोल ठेवता आला पाहिजे. नुसतंच एकांक नको, नुसतंच नित्यविधी पण नको. आपल्याला सर्व आचरण आपलं व्यवस्थित होत आहे की नाही याच्यासाठी निमित्तविधी असणं खूप गरजेचं आहे. आणि मग म्हणून नित्यविधी मैळल्या नैमित्तविधी आचारे उजळीजे, म्हणून सांगतात की नित्यविधी मैळल्या, नित्यविधीने उजळता येतेच, पण यदा कदाचित जर का नित्यविधी आचरत असताना आपण एकांक काळामध्ये आहोत आणि त्यामध्ये जर का आचरण करताना आपल्या काही अकरणीयमुळे, आपल्या काही चुकांमुळे जर का आपण मळीनत्वाकडे चाललेलो असू तर हे लक्षात येतं बरं का आपल्या. आता पण आपल्याला लक्षात येऊ शकतं की खूप दिवस झालं काही वाचन होऊन नाही राहिलं, स्मरण पहिल्यासारखं होऊन नाही राहिलं काही दिवसापासून, हे लक्षात येतं आपल्या. आणि काही गोष्टींची सेवादास्याचा योग येऊन नाही राहिला, अधिकरण भेटींचा योग येऊन नाही राहिला, त्याच्यामुळे
थोडंसं मळीनत्वासारखं वाटत असतं. बाईसा म्हणतात, स्वामींना म्हणतात, सांपे कवणी गोसाव्यांची भगत जने न येतीची मज उबगू आला असे. म्हणजे किती दिवस झाले स्वामींचे कोणीच भक्त मंडळी आले नाही. स्वामी म्हणतात, बाई सगळी तयारी ठेवा, पाणी भात वगैरे येऊन राहिलेले सगळे भक्त मंडळी. का बरं? कारण की ज्यावेळी भक्त मंडळी असतात त्यावेळेला चर्चा होते, सेवादास्य होतं, स्वामींचं निरूपण होतं. म्हणजे सगळं वातावरण कसं असं धर्ममय होतं. जरी स्वामी सोबत आहेत पण स्वामींसोबत धर्मवार्ता करणारा कोणतरी पाहिजे ना. सेवादास्य स्वामी सांगतील वगैरे, काय काय विधी सांगतील, निरूपण करतील, शिक्षा पण करतील. एक भरीव वातावरण त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून परमेश्वर देखील काय करतात, एकांक काळामध्ये मधून लोकांकामध्ये येतात. काय येतात? कारण की त्या वेळेला मग त्या ठिकाणी देव ज्या कार्यासाठी इथे आलेले आहेत. परमेश्वर कशासाठी अवतरले? आपले काय फक्त उपहार खाण्यासाठी आलेले आहेत का स्वामी? नाही. आपण त्याच्यामध्ये अडकवलं स्वामींना, देवाला. बस उपहार 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 बस. पण स्वामी त्याच्यासाठी आलेले नाहीत. जसं कोणी अधिकरणं येतात ना, ते अधिकरणांना आपण पूर्ण वेळ काय करतो की बस माझ्याकडनं हे का, माझ्याकडनं ते का, माझ्याकडनं ते का. मुळात ते आले कशासाठी असतात? निरूपण करण्यासाठी आलेले असतात. तर जे निरूपण करायला आलेले आहेत, ज्ञान सांगणारे आहेत, त्यांच्याकडनं ज्ञान घ्या, त्यांना ज्ञान सांगण्याची संधी द्या. आणि आपणही त्यांच्याकडनं अधिकाधिक प्रमाणामध्ये ज्ञान काढलं पाहिजे. आमचे स्वामी अधिकाधिक ज्ञान देण्यासाठी म्हणून आलेले आहेत. कारण की त्याच्याशिवाय जीवाचा उद्धार होणे नाही. आणि मूळ सृष्टीला पण अवतरले, तिथे काही स्वामी उपहार खात बसले का? भोजन खात बसले का? पूजा पुरस्कार स्वीकारत बसले का? नाही. तिथे स्वामी अवतरले आणि अधिक ज्ञान दिलं. ज्ञान दिलं आणि अवतार अव्यक्त विलीन झाले. परत दुसऱ्या मूळ सृष्टीला परत परमेश्वर अवतरले. तिथे सुद्धा हे कुठलंच विधिविधान नाही आहे. तिथे सरळ ज्ञान देणं आहे, उपलक्षणे. नंतरच्या प्रवाही सृष्टीमध्ये स्वामींच्या ठिकाणी पूजा वगैरे ह्या गोष्टी आहेत, नाही अशातला भाग नाही. परंतु अधिक वेळ, आता एकांक काळामध्ये पण स्वामींचं हे काहीच नाही आहे. एकांक काळ सुद्धा स्वामींचा जो गेलेला आहे तो निरूपण स्वामींनी केलेलं नाही, कारण अधिकारी जीव भेटले नाहीत. आणि ज्या वेळेला अधिकारी जीव भेटले तेव्हा मात्र परमेश्वराने ते निरूपण केलेलं आहे. जेही जीव भेटले देवाला, त्यांना ज्ञान देण्याचं कार्य, ज्ञान देण्याचा प्रयत्न देवाने केलेला आहे. काहींनी ते ज्ञान स्वीकारलं किंवा काहींनी त्याकडे लक्ष दिलं नाही. हे आपल्याला त्याच्यामध्ये फरक दिसतो. रामधरणा राजा होता. स्वामी 10 महिने राहिले त्यांच्याकडे, सेवा अपार केली त्या व्यक्तीने, परंतु ज्ञान मात्र देवाकडनं घेतलंच नाही त्यांनी. निळभट्टांना स्वामी किती वेळ भेटले असतील? थोडाच वेळ भेटलेले आहेत, परंतु अनुसरण पदाकडे ते आलेले आहेत. जसा अधिकार असेल तसं परमेश्वर त्या जीवाला काय करतात? दातृत्व करतात. परंतु प्रत्येक जीवाला ज्ञान झालं पाहिजे. हिडव्वांना भेटले, त्यांना त्यांच्या क्षेत्रातलं अज्ञान होतं, स्वामींनी त्यांच्या क्षेत्रातलं ज्ञान त्यांना दिलं. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्याचं तरी कमीत कमी तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. नाही परमेश्वराचं ज्ञान, प्रपंचाचं ज्ञान, देवतांच्या संबंधित ज्ञान, जीवाच्या संबंधित ज्ञान, कमीत कमी ह्यांच्या बाबतीत तरी लक्षात घ्या. आणि मग ह्या सर्वांचं ज्ञान झाल्यानंतर लक्षात येतं की जीवाच्या ठिकाणी काही नाही, प्रपंचाच्या ठिकाणी पण अनित्यता आहे. आणि देवता तर आपण कर्म करू तेवढाच वेळ ते फळ देणार आहेत, त्याच्यानंतर मग परत मृत्यूलोकी नरकलोकी जाता येणार. मग ह्या वेगळं कोण आहे ना? परमेश्वर. मग परमेश्वराचे ज्ञान, आणि म्हणून चौपदार्थाचं ज्ञान ते दिलं गेलेलं आहे. आणि हे सगळं आचरण करत असताना नित्यविधीमध्ये जर का मळीनत्व आलंच आपल्याला, तर निमित्तविधी आचरे उजळीजे. निमित्तविधी म्हणजे मग थोडंसं मार्गामध्ये यावं. निमित्तविधी आचरिता, निमित्तविधीमध्ये आता निमित्तविधीनुसार तुमचा नित्यविधी कायम ठेवून तुम्हाला निमित्तविधी मध्ये सुद्धा सहभागी व्हायचं. तुमचं स्मरण ठाकलं नाही पाहिजे. स्मरण तुमचं
पश्चात प्रहरीचं स्मरण हे झालंच पाहिजे. आमची दिवसाची सुरुवात तिथून झाली पाहिजे. आणि सोबतच जसं कर्मराठीतल्या लोक असतात त्यांची दिवसाची सुरुवात आंघोळीने होत असते बरं का. आमची सुद्धा आंघोळीनीच झाली पाहिजे. फक्त ते लोक देहाची आंघोळ करतात, आपण मनाची आंघोळ, जीव स्वरूपाची आंघोळ केली पाहिजे. जीव स्वरूपाच्या आंघोळीला पाणी लागत नाही, त्यासाठी स्मरण लागतं. शुद्धत्व हे शरीराचं नसलं तरी चालतं, पण जीव स्वरूपाचं अधिक प्रमाणामध्ये असलं पाहिजे. ह्याकडे आपण विशेषत्वाने लक्ष द्यावं. कुणीतरी म्हटलं नाही सकाळी उठलं की आंघोळ करा पाहिजे स्मरण करण्याच्या आधी. काही गरज नाही. आम्ही इथे जीव स्वरूपाचं स्नान करायला आलेलो आहोत, जीव स्वरूपाचं मळीनत्व घालवण्यासाठी आलेलो आहोत, आणि ते केवळ आणि केवळ स्मरणानेच होणार आहे. आणि नंतर मात्र मग तुम्हाला जे काही करायचं विधिविधान ते नंतर करा, पण सकाळचं सत्र हे फक्त स्मरणाचं आहे. आणि ते स्मरण आपलं निमित्तविधीमध्ये पण साधल्या गेलं पाहिजे. भिक्षाविधी आहे, निमित्तविधीमध्ये राहून सुद्धा ते करता येतं. आणि भिक्षेचं भोजन निमित्तविधीत करता येतं. इत्यादी प्रकारे पुढे निद्रा असेल, नामस्मरण असेल, प्रसाद सेवा असेल, तुमची तुमची देवपूजा तुम्ही करणं इत्यादी ह्या गोष्टी करतायत. फक्त आटन त्याच्यामध्ये आपलं बंद राहील तर आटन सुद्धा विजनाला जाणं हे सुद्धा एक आटनामध्येच मोडणार आहे. परमेश्वराने जे सांगितलं ते कार्य करण्यासाठी जाणं हे एक प्रकारचं आटन आहे. जसं ते पायी चालणं हे तर आटन आहेच, गावोनी गावा जाणे हे जसं तसं आटन ते आहे. परंतु त्या व्यतिरिक्त परमेश्वर कार्यासाठी जे आपण चालतो, आम्हाला तिकडे जर का सेवा आहे त्या सेवेपर्यंत चालत जाणं हे सुद्धा एक प्रकारचं आटनच आहे. कारण ईश्वर सेवेचा हेतू आहे त्याच्यामध्ये. आम्ही देवपूजेला जर का जात असू चालत तर ते कुठेतरी ते आटनच आहे. आम्ही जर का पदयात्रेमध्ये पायी चालत जात असू पायी तर ते एक प्रकारचं आटन आहे. परंतु तो आटण्याचा भाव त्याच्यामध्ये असला पाहिजे. जो आटनाचा विधी देवानी खरोखर सांगितलेला आहे तेच आटन आपल्याला मुळामध्ये घडलं पाहिजे. गावोनी गावा जावे, निरुद्देशी आटन वगैरे हा जसं तसं आटन आहे. आणि म्हणून आशं हे सगळं करत असताना जर का मळीनत्व आलं, मळीनत्व म्हणजे कशा, जीव स्वातंत्र्यामुळे ते मळीनत्व येतं. निमित्त विधीमध्ये तसं नाही चालणार. इतक्या वाजता पोथी चालू होईल म्हणजे चालू होईलच, इतक्या वाजता स्मरण होणार म्हणजे होणार, स्मरणाला सगळे बसणार म्हणजे बसणार. तिथे मग आपला नियम नाही चालत. परंतु नित्यविधीमध्ये असताना काय होतं की आपण आपल्या पद्धतीने काही गोष्टी करतो. कधी स्मरण अधिक करतो, कधी कमी करतो, कधी पोथी हातात घेतो, कधी नाही घेतो. हे आपली चुकीमुळे होतं. वांचून नित्यविधीमध्ये देखील उत्तम प्रकारचं आचरण घडत असतं बरं का. आणि तिथे दुसरं आणि तिसरं कोणी नसतं, एकमेव आपण असतो. त्याच्यामुळे नियम कधी कधी असं पण होतं की एखाद दुसऱ्यामुळे आपल्या नियमामध्ये बदल होऊन जातो, आपल्या नित्य आचरणामध्ये कधी कधी बदल होऊन जातो. परंतु नित्यविधीमध्ये देखील कधी कधी आपल्या काही चुकांमुळे जर का मळीनत्व येत असेल तर काय होणार आहे की नैमित्त्यविधी आचारे, नैमित्त्यविधीमध्ये यायचं म्हणजे निमित्तविधीमध्ये या, मार्गामध्ये या. आणि मग त्या ठिकाणी जे काही सेवादास्य आहे मार्गाचं, अधिकरणाचं, अजून काही त्या मार्गाच्या संदर्भात काही नियमावली आहे, विधी आहेत, त्याचं जर का पालन आपण जर का केलं किंवा इतरांच्या देखून, म्हणजे आपलं स्मरण कमी झालं असेल तर स्मरणनिष्ठ लोकांमध्ये राहा. आपलं शास्त्र बघण्याची जर का व्यासंग कमी झाला असेल तर पोथी जे बघतात, विजनाला जे बसतात त्यांच्या सोबत राहा. म्हणजे मार्गामध्ये असे विविध अधिकाराचे पुरुष असतात. कोणी स्मरणामध्ये, कोणी सेवादास्यामध्ये उत्तम, कोणी स्मरणात उत्तम, कोणी शास्त्र चिंतनात उत्तम, कोणी सर्वच गोष्टींमध्ये उत्तम असतं. असं प्रत्येक जो गुण आपला कमी असेल तो गुण तिथे आपण काय करावं, आपला जो वजा झालेला आहे त्याची बेरीज करून आपण तिथे तो गुण आपला आपण वाढवला पाहिजे. आणि निमित्तविधी आचारे उजळीजे, त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्या जीव स्वरूपीला उजळता प्राप्त होत असते. जे मळीनत्व आलेलं आहे
मळीनत्व म्हणजे एक प्रकारचं कंटाळा आपल्यामध्ये भरतो. स्मरण नंतर करू, वाचन नंतर करू, देवपूजा नंतर करू, म्हणजे विधी जेवढे काय आहेत ते आपण पुढे पुढे ढकलतो आणि तो एक कंटाळा आपल्याला आलेला असतो. आणि तो कंटाळा जो आहे तो कशामुळे येतो? आपण म्हटलो माझी झोप नाही झाली म्हणून येतोय, किंवा मी तब्येत खराब आहे म्हणून येतोय, त्याच्यामुळे येत नाही. हे मळीनत्वामुळे येतं. आणि मळीनत्व जे आहे ते कुठे ना कुठे काही ना काही आपण जसं नाही का रोज घर झाडतो, मग वर्षातनं एकदा पूर्ण घर का स्वच्छ करतो आपण? रोज तर सगळी स्वच्छता आहेच, परंतु रोजची जी स्वच्छ आहे ती वरवर स्वच्छता करता करता कान्या कोपऱ्यांमध्ये जे काही कचरा साठतो ना तो असं सहजासहजी निघत नाही. त्याला विशेष करून नुसतं झाडूनही निघणार नाही, तो झटकावा लागतो. कधी कधी विशिष्ट प्रकारचा तो कपडा त्याला दांड्याला लावून तो झटकावं लागतं. ते कधी कधी पुसावं लागतं ओल्या कपड्याने, कधी कधी धुवावं लागतं. त्याच्याशिवाय तो कचरा जो आहे कानाकोपऱ्यातला तो निघत नाही. तशा प्रकारे नित्यविधी आचरताना आपल्या काही चुकांमुळे काही मळीनत्व कान्या कोपऱ्यामध्ये आपल्या जीव स्वरूपाचं साठतं. तर ते कसं निघेल? ते असं नाही निघणं, त्याला झटकावं लागेल. म्हणजे अधिक प्रमाणामध्ये सेवादास्य करावं लागेल. नित्यविधीमध्ये ना सेवादास्य हा प्रकार घडत नाही. नित्यविधीमध्ये फक्त 7 नित्यविधी सांगितले ते घडतं. आणि आधेमध्ये कुणी अभ्यागत भेटले तर सेवादास्य घडेल, आणि ते पण घडलं तरच घडेल. नाहीतर निमित्ते भेटले पण त्यांची भिक्षा त्यांच्याकडे आहे, त्यांना आपल्याकडनं काहीच नको पाहिजे, असं असेल तर त्यांचं सेवादास्य आपल्याला घडणार नाही. आणि म्हणून ते सेवादास्य घडल्याशिवाय कर्मनाश होत नाही. कर्मनाश झाल्याशिवाय जीवरूपी उजळता येत नाही. सेवादास्य केल्याशिवाय योग्यता वाढत नाही. आणि म्हणून निमित्तविधीमध्ये आपल्याला यावं लागतं. आणि म्हणून सांगतात की निमित्तविधी आचारे उजळीजे, म्हणजे जीव स्वरूपावर उजळता येते. आणि मग तुमचे सर्व विधी जे असतात ते साधल्या जातात. स्मरण करायला बसलो की स्मरणही साधल्या जातं, नामही स्मरण सुरू राहतं, लीळा सुद्धा आठवल्या जाते, चेष्टा आठवल्या जाते. श्रीमूर्ती आठवताना त्या ठिकाणी चतुर्विध दुःखही आठवल्या जातं. आणि स्मरण सहजपणे आपलं 1 तास 1.5 तास सहज होतं आणि त्याचं कंटाळा येत नाही. जर का तुम्हाला निरूपण करताना कंटाळा येत असेल, निरूपण ऐकताना, तर समजायचं कुठेतरी मळीनत्व आहे. स्मरण करताना असं वाटत असेल कधी 1 तास होतो, कधी स्मरण संपतं, तर समजायचं की मळीनत्व आपल्याकडे आहे. ईश्वरदायक विधी करताना आपल्याला जर का कंटाळा येत असेल, तो विधी लवकर संपावा वाटत असेल, तर समजायचं की आपल्याला मळीनत्व आहे. आणि अधिकाधिक जेवढंही भट्टोबासांना निरूपण करतायत स्वामी दिवस उजाडून गेला तरी भट्टोबास ऐकूनच राहिलेले आहेत. एवढं अहोरात्र लक्षात घ्या. दिवसभर आपण बसू शकतो निरूपणाला, रात्रीची वेळ ही झोपेची म्हणजे झोपेचीच असते. तुम्ही किती असे डोळे उघडे ठेवले तरी पण डोळे लागल्याशिवाय राहत नाहीत. किती म्हटलं ना जागं राहायचं, तरी रात्री जागं राहणं हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आणि निरूपण ऐकताना जागं राहणं तर जास्तच कठीण आहे. मग निरूपण ऐकताना तर कधीही झोपच येते, आपल्याला कंटाळाच येतो, इतकं मळीनत्व भरलेलं आहे. भट्टोबास मात्र ते ऐकून राहिलेले आहेत पूर्ण सकाळ होईपर्यंत. म्हणजे हे काय आहे, उजळीजे, म्हणजे त्यांना त्याच्या संदर्भात कुठेच कंटाळा येत नाही. हे त्यांच्या जीव स्वरूप उजळ असण्याचं ते लक्षण आहे. कुठल्याही सेवेला तत्परच आहेत, हे उजळण्याचं लक्षण आहे. कुठल्याही प्रश्नाला तत्पर आहेत. स्वामी जे निरूपण करतात नुसतं ऐकून घेणे नाही आहे, त्याच्याविषयी चिंतन करून प्रश्न निर्माण करणे आहे. हे मळीनत्व नसण्याचं ते लक्षण आहे. आणि म्हणून उजळीजे आणि नव्यासी सांगा तू, आणि अशक्ताची शुश्रूषा ये दोन्ही अवघडे. 2 कार्य निमित्तविधीतले अवघड सांगितलेले आहेत. कुठले कुठले ना? नव्यासी सांगा तू, जो नवीन व्यक्ती आहे त्या नवीन व्यक्तीला सांगात देणे, म्हणजे आपण त्याला घेऊन त्याला धर्म शिकवणे, त्यांना धर्म घडवणे,
त्याला मार्गदर्शन करणे, शाब्दिक, वाचिक, मानसिक त्याची तयारी करून घेणे, हे सगळं कठीण आहे बरं का. जुन्या व्यक्तीला आपण सहजपणे धर्म सांगू शकतो, जुन्या व्यक्तीला निरूपण करणं सोपं जात असतं. जसं उपदेश देताना ज्यांच्या घरी उपदेशीच आहेत सर्व, त्या व्यक्तीला उपदेश देताना आपल्याला जास्त कठीण जात नाही, त्याला खूप काही नियम सांगावे लागत नाहीत. पण नवीनच उपदेश घेणारे कोणी अन्य पंथातला आलेला आहे तर त्याला तुम्हाला सगळे नियम सांगावे लागतात, धर्म समजून सांगावा लागतो. हे खायचं नाही, इथे जायचं नाही, तिथे जायचं नाही, हे त्याला शून्यापासनं सगळं सांगावं लागतं. म्हणजे त्याला धर्म शिकवणं हे सगळ्यात कठीण आहे. आपला भरपूरसा वेळ त्याच्यामध्ये जातो. परंतु नवीन मात्र माणूस जो तयार होतो तो तसा जुना माणूस तयार होत नाही. आणि जुना एखादा व्यक्ती असेल त्याला एवढं काही सांगावं लागत नाही. आणि म्हणून सांगतात की नव्यासी सांगा तू, एखाद्या नवीन व्यक्तीला धर्म त्याच्यामध्ये रुजवणे, धर्माविषयी आपुलकी तयार करणे. तर नवीन व्यक्तीला सांगू शकतो आपण 5 गाठी स्मरण करतो, करेल 10 गाठी स्मरण करेल, परंतु तो ओलेपणा त्याच्यामध्ये यायला भरपूर दिवस लागू शकतात. त्याच्या अधिकारानुसार लवकर पण येईल, परंतु त्याला धर्म सांगणं हे थोडंसं आपल्यासाठी कठीण आहे. आणि म्हणून त्या नवीन व्यक्तीला सांगत देणं हे सगळ्यात अवघड निमित्तविधी आहे. आणि दुसरं सांगतात अशक्ताची शुश्रूषा आहे दोन्ही अवघडे. अशक्ताची शुश्रूषा, अशक्त व्यक्ती आहे त्याची सेवा करणं हे सगळ्यात कठीण आहे बरं का. अशक्त व्यक्ती जो आहे त्याला आपण औषधासाठी पैसे देऊ शकतो, त्याला आपण औषध आणून देऊ शकतो, लागेल ती गोष्ट आणून देऊ आपण, लागेल तेवढा पैसा पण खर्च करू आपण, परंतु त्याची जी अंगलक सेवा आहे ना अशक्ताची, द्यायचं घ्यायचं काहीच नाही, फक्त त्याच्या शरीराची सेवा करायची आहे. त्याला झोपवायचं आहे, त्याला उठवायचं आहे, त्याला बाहेर घेऊन जायचं आहे, त्याचे कपडे खराब झाले ते धुवायचे आहेत. ही सेवा सगळ्यात अवघड. एखादं म्हणेल आम्हाला काय खर्च लागेल तो सांगा, आम्ही खर्च देऊ, परंतु सेवा आम्ही करणार नाही. सेवा करायला कोणी तयार होत नाहीत. म्हणून अनेकांचे जे आई वडील वृद्धाश्रमात आहेत त्याचं कारणच ते आहे. कारण त्यांची शारीरिक जी काही त्यांची सेवा आहे, शुश्रूषा आहे अशक्ताची, ती करणं शक्य नाही आहे कोणाला. त्याची मानसिकताच नसते, कोणाला किळस वाटते त्या गोष्टीची. आणि ती सेवा करताना किळस वाटू न देणं हा त्या सेवेतला प्रेमोपाय आहे. जर का किळस नाही वाटली तर मात्र तो प्रेमोपायाकडे ती क्रिया तुम्हाला घेऊन जाऊ शकते. अशा अनेक सेवा जर का घडल्या अशक्ताच्या, निर्विकल्प जर का सेवा केली आवडीपूर्वक, तर मात्र आणि त्या व्यक्तीला स्मरणाला जर का उभं केलं परत, तर ती सेवा जी आहे ती प्रेमोपायाकडे घेऊन जाऊ शकते. सेवेतला हा भाग. आणि म्हणून अशक्ताची सेवा पण अतिशय अवघड सेवा आहे, ती सहजासहजी कुणालाही घडत नसते. गोमट्या कारण तैसेची ओखटे आहे. या दोन्ही विधीतनं एकतर गोमट जसं लागतं की नाही, खूप लोकांना उपदेश त्याला आपण निमित्त झालो, दीक्षेला निमित्त झालो, हे जसं गोमट्याला कारण आहे तसं ओखट्या ही म्हणजे ओकट्याला देखील ते कारण ठरू शकतं. आपण त्याला उपदेशाला तयार केलं, हे गोमट्याला कारण झालं, पण त्यांनी उपदेश धर्म पाळलाच नाही, हे आपल्या ओकट्याला कारण झालं. आपण म्हटलो त्याचा तो, परंतु त्याला निमित्त आपण आहोत. एखाद्याला दीक्षेला आपण निमित्त झालो, प्रपंचातल्या माणसाला जबरदस्ती तिकडून काढलं आणि त्याला दीक्षा दिली आपण, वेश परिवर्तन झाला त्याचा, गोमट्यासी कारण. परंतु त्या व्यक्तीने जर का पुढे धर्माचरणच केलं नाही, अनुसरण धर्म जो काही देवाने सांगितलेला आहे त्याचं आचरणच केलं नाही, तर मग आपण हे वेश परिवर्तन कशासाठी करतो, त्याचं एक उद्दिष्ट आपल्याला माहिती असलं पाहिजे. का बरं आपण वेश परिवर्तन केलेलं आहे, का आपण संन्यास घेतलेला आहे, याचं उद्दिष्ट पहिले आपण ठरवायचं असतं, हे का करतोय आपण. आणि मग त्यानुसार, त्या उद्दिष्टानुसार धर्म आचरण करायचं असतं. एवढं आपण जर का वेश परिवर्तन केलेलं आहे आणि आपण ईश्वर प्राप्त व्हावा म्हणून काहीच करत नाहीत, तर मग उगाचच वेश परिवर्तन झालं ना.
बघा, वेश परिवर्तन करणं काही सोपी गोष्ट नाही आहे. सहज कुणी लगेच वेश परिवर्तन नाही करू शकत. संन्यास वेश कोणीही घेऊ शकत नाही. पण ज्यांनी तो हिम्मत केला, जगाला बाजूला ठेवून त्यांनी वेश परिवर्तन केलेलं आहे, त्यांनी ईश्वर धर्म म्हणजे ईश्वर प्राप्त व्हावा म्हणून एक टप्पा पुढे गेले. वासनिकांच्या वासनिक अजून प्रपंचाच्या बंधनात आहे आणि ज्यांनी वेश परिवर्तन केलं तो त्या प्रपंचाच्या बंधनातनं बाहेर आलेला आहे. आता तो स्वतंत्र झालेला आहे सर्वार्थाने. मग त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? ईश्वर प्राप्त व्हावा म्हणून दिवसभरात एखादी तरी क्रिया केली पाहिजे ना. त्याला लक्षात आलं पाहिजे की आपण हे का केलेलं आहे, कशासाठी, एवढं घरदार सोडून, सुख सोडून तिकडचं प्रपंचातलं आपण इकडं का आलेलो आहे. त्यानुसार दिवसभरामध्ये काहीतरी आपण ईश्वर प्राप्त व्हावा म्हणून त्या पद्धतीचं स्मरण सकाळी आपण करत आहोत का? त्या पद्धतीचं सेवादास्य आहे का? निमित्तविधीमध्ये मार्गामध्ये आपण राहतो आहोत का? ज्ञान श्रवण करत आहोत का? विजनाला जातो आहोत का? काहीच नाही आहे. तर मग त्याची ओखट्या कारण जो देतो त्याला पण ओखटा आहे आणि जो घेतो त्याला पण ओखट आहे, हे लक्षात घ्या. आपण जर का तूप खातोय म्हणजे ते चांगलंच आहे असं नाही. विशिष्ट डॉक्टर सांगतात ते तूप खाऊ नका, तुमच्यासाठी ते आता त्रासदायक ठरणार आहे पुढे. जी चांगलीच क्रिया आहे तूप खाणं, पण त्याचं प्रमाण आपण राखत नसल्यामुळे अधिक त्याचा अनुपयोग घेतोय आपण, तर ते त्रासदायक ठरणार आहे. म्हणून असं लक्षात घेऊ नका संन्यास घेतला म्हणजे आपण मोक्षाला गेलो, असं नाही आहे. उलट जबाबदारी आपली वाढली. वासनिक दशेत चुकलो तरी चालतो एखाद्या वेळेस, पण अनुसरण दशेमध्ये वेश परिवर्तनानंतर आपण जर का चुकलो तर ते ओखट्या कारण म्हणजे ज्याने दिलं ते अनुसरण त्याला पण ओखट आहे. कारण की ज्याने अनुसरण दिलेलं आहे त्याला त्याचं गोमट तेव्हाच मिळेल जेव्हा त्याचं अनुसरण सिद्धार्थ जाणार आहे निर्दोषपणे, तरच त्या देणाऱ्या व्यक्तीला त्याचं गोमट मिळेल. नाही तर दोघांनाही ओकटे. लाडाची बासीच्या दृष्टांत दोघांचंही नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे. ती लाडाची बासी जीवाने गेली आणि यांनी ताळमळ न बघता त्या बासीला, त्या वासरूला काय केलेलं आहे, त्या पाण्यात टाकून दिलं उगाचच आपलं. तर मग तेही नको पाहिजे. म्हणून सगळ्यांचा तो अधिकार अनधिकार बघूनच अनुसरण द्यायचं की नाही द्यायचं. उगाच कुणीतरी आलं लगेच त्यांना माझा शिष्य वाढेल म्हणून त्यांना अनुसरण द्यावं असंही अधिकरणं करत नसतात बरं का. अधिकरणं काय करतात, त्या व्यक्तीला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष ठेवत असतात. मार्गामध्ये राहा, सेवादास्य कर, कोरके खा वगैरे वगैरे सगळे वातावरण त्याला देतात. तो त्याच्यात टिकला तरच तो अनुसरणाला बरोबर आहे, असं अधिकरणांची पद्धती असते. आणि म्हणून त्या ठिकाणी हे दोन्ही क्रिया अवघड का आहेत, जसं ते गोमट्याला कारण आहे तसंच ते ओखट्याला देखील ते कारण आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जर का घडलं तर गोमट घडेल आणि नाही घडलं तर मग आपल्याला ओकटच घडू शकतं. अशी अवघड परिस्थिती आहे. नवा जो व्यक्ती आहे तो धर्मावर विपरीत होण्याची शक्यता पण असते. आपण जर का त्याला नियम सांगितले आणि ते नियम त्यांनी आयुष्यामध्ये कधीही ऐकलेले नसतात, कदाचित तो त्याच्या धर्मावरून जाऊ पण शकतो. योग्य आचरण करता करता कधीतरी जीव कधी धर्मावरून जाईल काही सांगता येत नाही. छर्दोबास आहेत, कधी एकदम छर्दीत अन्न भोजन करणारे ते धर्मावरून निघून जातात. म्हणजे एखाद्याला धर्माला लावणं हे सोपं काम आहे, पण त्याच्यामध्ये त्याचा धर्म टिकवून ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. त्याच्यामध्ये तो धर्म टिकवून ठेवता आला पाहिजे, त्याला अनुसरणापर्यंत नेता आला पाहिजे आणि निर्दोष त्याचं अनुसरण शेवटपर्यंत गेलं पाहिजे. तर त्या दात्याला, अनुसरणाला निमित्त ठरलेला जो जीव आहे त्याला त्याचं गोमट जे आहे ते मिळत असतं. आणि आपण देखील आपण जे काही स्वीकारलेलं आहे, धर्मरूपी नाम स्वीकारलेलं असेल किंवा वेश स्वीकारलेला असेल, तर आपणही धर्मापासून कधीही जाऊ शकतो. म्हणून सतत आपण मग काय करावं, मार्गाचं जे सन्निधान आहे, अधिकरणाचं जे सन्निधान आहे, त्या सन्निधानामध्ये आपण राहिलो पाहिजे. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची काळजी नसते. नुसतं मार्गात राहिलो आपण
तरी आपले कितीतरी अधर्म जे आपले दिवसभरामध्ये होऊ शकतात ते होत नाहीत. जरी वाटलं नाही झोपायचं आहे नाही तिथे उठावंच लागतं. म्हणजे आधीचे ते सांगतात की 3 वाजता ते अधिकरण होते ते उठवायचे. पुजेकर बाबांनी सांगितलं, घोटीचे बाबा ते जिथे होते ते जे बाबाजी होते कारंजेकर बाबाजी जुने, ते सकाळी सगळ्यांना उठवायचे म्हणजे उठवायचे. 3ला उठायचंच. उठताना त्रास होईल, झोप मोडते वगैरे वगैरे, परंतु एकदा जर का स्मरणाला बसले सगळे तर, म्हणून आज ते अधिकरण आहेत घोटीचे बाबा. म्हणून आज ते महावाक्याचं निरूपण त्यांनी केलं. म्हणजे त्या वेळेला ते स्मरण घडलेलं आहे. गुरुनिमित्ते पण असे आहेत की ते करवूनच घेतात. जर का आपण जर का घरीच राहिलो तर काय तिथे उठवणार कोण आहे आपल्याला? उठलोच नाही तर घडणार कसं का आपण आपल्याला विधी विधान वगैरे सगळे काय. आणि म्हणून आपला जरी कमकुवतता अधिकार असेल तरी अधिकरणाच्या सन्निधानी, निमित्त विधीच्या सन्निधानी आपल्याला ओघट होण्यापासनं कितीतरी गोष्टी तिथे रोखतात आणि आपलं गोमटच आपल्याला घडत राहतं. म्हणून चांग प्रयत्ने अशक्ता अक्षमाचे करावे. म्हणून चांग प्रयत्न करायचा, पण कसा करायचा? उगच करायचा म्हणून करायचा नाही प्रयत्न. चांगला प्रयत्न आपल्याकडनं झाला पाहिजे. उत्तम प्रतीचा प्रयत्न जो आहे तो आपण करावा. आणि अशक्ता म्हणजे आजारामुळे जो झालेला आहे तो अशक्त. अक्षमा म्हणजे वयामुळे जो झालेला आहे तो अक्षम है ना. अशक्त प्राप्त झाली कशामुळे? आजारी पडला तो व्यक्ती, तरुणच आहे पण अशक्त झाला आजारपणामुळे. एखादा व्यक्ती अक्षम म्हणजे वय त्याचं झालेलं आहे म्हणून तो अक्षम आहे काही गोष्टी करण्यासाठी. या दोघांचंही काय करायचं? चांगल्या प्रयत्नाने त्यांची सेवा करायची. जो आजाराने अशक्त आहे त्याला सुद्धा योग्य मार्गदर्शन करावं, त्याची सेवा करावी. आणि अक्षम जो आहे वयाने अशक्त, तर त्याची देखील आपण सेवा शुश्रूषा अशाच पद्धतीने करावी की त्याला देखील धर्म जो आहे तो धर्म त्याच्यापासून तुटला नाही पाहिजे. स्मरणात त्याला ठेवायचं. नुसतंच त्याच्या समोर जाऊन आजारपणाचे बद्दल बोलत बसायचं नाही. ज्याला भेटायला जातो आजारपणात त्याला सगळंच घेऊन जातो, फळं घेऊन जातो, सगळं हे ने ते ने, परंतु त्याच्यासोबत आपण धर्म देखील त्याला दिला पाहिजे. त्याला काही देवाच्या संदर्भातही सांगितलं पाहिजे की जोपर्यंत आहात, दवाखान्यात आहात, आजारी आहात, स्मरण सोडू नका. आणि रिकाम्या वेळामध्ये जे काही आहे वेळ, आजाराला दुसरं काही काम असतं का? झोपून राहायचं आहे आणि दुःख भोगायचं आहे, त्रास होत राहतो त्याला काही ना काही. तर त्यामध्ये देवाच्या नामाचं लीळेचं चिंतन करत राहा, असं त्याला अशा पद्धतीने सांगा व्यवस्थित की त्यालाही त्याचं महत्त्व पटलं पाहिजे. आणि जे काही स्मरणनिष्ठ असतील वगैरे ते उद्या त्यातनं उभे राहिल्यानंतर ते स्मरणालाच लागणार आहेत, नित्यनिमित्त विधीलाच लागणार आहेत. आणि अशा प्रकारे आपण उत्तम प्रकारच्या प्रयत्नाने ते त्यांची सेवा करायची आहे. जैसे कोथळेनी केले श्री प्रभूचे, जसं कोथळोवासांनी श्रीप्रभूंचं सेवादास्य केलेलं आहे, उत्तम प्रकारे केलेलं आहे आणि उत्तम भावनेतनं केलेलं आहे. आपण आहे ना उत्तम सेवा करू शकतो, उत्तम प्रकारे खर्च करू शकतो, उत्तम पदार्थ, चांगलंच गुणवत्तेचे पदार्थ, फळं आपण आणू शकतो. पण भाव देखील त्यावेळेला उत्तम असणं, उत्तम ठेवणं हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे. उत्तमच असलं पाहिजे. यदा कदाचित आपण जे पदार्थ देतोय ते आपल्या परिस्थितीनुसार उत्तम नसतील देखील, परंतु त्या ठिकाणी भाव मात्र आपला उत्तम असला पाहिजे. ह्याचं पथ्य आपण पाळणं गरजेचं आहे. आणि अधिकरणाजवळीके असी जे, आणि काय सांगतात? अधिकरणाच्या जवळ असावं, असलंच पाहिजे. म्हणजे आता म्हणजे माझ्या याच्यामध्ये आमचे जे आजोबा होते भालोदकर बाबा, अतिशय विद्वान अधिकरण होते. ते अनेकांच्या वेदाबोधाला निमित्त ठरलेले आणि धर्माच्या बाबतीमध्ये मात्र जे आहे तेच वचनोक्तच बोलणं वगैरे, ते एक अधिकरण. त्यानंतर संवत्सरचे मोठे बाबा, त्यांचं सन्निधान लाभलं.
आणि आचार्य प्रवरश्री मामाजी ज्यांच्याकडे माझा अभ्यास झाला, म्हणजे त्रय अधिकरण असे प्राप्त झाले. संवत्सरचे बाबा देखील म्हणजे निरूपण करताना पोथीमध्ये जे आहे तेच, पोथीमध्ये स्वामींनी काय सांगितलं तेच, आणि आचार्य प्रवरश्री मामाजी सुद्धा म्हणजे तसंच जे आहेत तेच, वास्तविक अधिकरण जे असतात जे आहेत तेच सांगतात. पण मला या त्रय अधिकरणांचं सन्निधान लाभलं. मी असा विचार करतो, हे अधिकरण यांचं सन्निधान आपल्याला लाभलं नसतं तर आपली आत्ता परिस्थिती आपली काय असते, आपण कुठल्या स्थितीमध्ये असतो, आपण आचरण करणारे असतो की नसतो, अनुसरलेला असतो की नसतो. परंतु त्रय अधिकरण असे भेटले की खरोखर लक्षात आलं की परमेश्वराकडे जर का जायचं असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे. उगच आता मी तर तरुण होतो, मी कशाला आपलं संन्यास वेश घालून फिरत बसू. हा संन्यास वेश घालून हे फिरायचं हा विषय नाही आहे. आपलं जे फिरणं आहे, उलट आपण कुठे कुठे जातो, स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष, हे जे फिरणं आहे ना, हे फिरणं बंद करायचं आपल्याला. आणि म्हणून आपल्याला स्थिर व्हावं लागेल. आणि म्हणून अधिकरणांचं सन्निधान हे खूपच गरजेचं पडतं. याचा अनुभव आता मी स्वतः घेतलेला आहे की जोपर्यंत मार्गात समजा अभ्यासाला गेलो नाही त्याच्या आधीचा काळ आणि अभ्यासाला गेल्यानंतरचा काळ, मार्गातला काळ एवढा उत्तम असतो. मी तर कोणी आता मार्ग सोडणार असेल त्यांना मी सांगतो, जेवढं जमेल तेवढं मार्गात राहा. जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त अधिकरणांजवळ राहता येईल तेवढं जास्तीत जास्त अधिकरणांच्या जवळ राहा. काही दिवसांनी हे सन्निधानही आपल्याला लाभेल नाही लाभेल काही सांगता येतं. आपलं अशक्तपणामुळे, आपल्या काही आजारांमुळे आपण तिथपर्यंत परत पोचू शकणार नाही, असं पण होऊ शकतं. आणि हे कोण सांगतंय? स्वामींनी तर सांगितलेलंच आहे. भट्टोबासांनी परत आम्हाला आठवण करून दिली की अधिकरणाजवळी के असिजे, अधिकरणाजवळ असिजे, आणि असून काय करावं? तव जिज्ञासा कीजे, आणि तिथे शास्त्र जिज्ञासा केली पाहिजे. बाकीच्याच गोष्टी विचारायचं बसायचं नाही की देवाला कुठल्याकडे तोंड असलं पाहिजे, आपलं तोंड कुठे असलं पाहिजे, देवाचं तोंड कुठे असलं पाहिजे, मग आमोशाला काय करायचं, पौर्णिमेला काय करायचं, ह्या गोष्टी अधिकरणांना विचारत नका बसू. आणि तुमचे दुखणे खुपणे पण अधिकरणांना सांगू नका. तिथे शास्त्रच विचारा. दुखणे खुपणे डॉक्टरांना सांगा, तिथे तुम्ही शास्त्रच विचारा. मी काय आचरण केलं पाहिजे हे विचारा. खूपशा काही गोष्टी आजारपण आहे, मळीनत्व आहे, ते आपले आचार न केल्यामुळे आहे. ते आचार करा, तुमचा तो आजार नीट होऊन जाणार आहे. आमच्या भट्टोबासांचं उदरव्यथा होते आहे, काय केलं स्वामींनी? सेवा सांगितली. सेवा केल्यामुळे काय झालं? उदरव्यथा निवृत्ती झाली. म्हणजे त्या ठिकाणी कधी कधी मळीनत्वामुळे ते दुखत असेल, सेवेला अडथळा म्हणून ते असेल, आपल्याला निरूपणाला यायला वेळच भेटत नाही, म्हणजे हा अडथळा आहे, हा काम नाही आहे घरातलं, हा अडथळा म्हणून त्याच्याकडे बघा. म्हणजे काय होईल की तो अडथळा कसा नासेल, तर तो अधिकरणांना विचारा. सेवादास्याच्या माध्यमातून तो नासेल, देवाला प्रार्थना केल्यामुळे तो नासेल. आणि म्हणून जेव्हाही केव्हा तुम्ही ज्ञानियाच्या संपर्कात जाता, अधिकरणाच्या संपर्कात जाता, तर नुसतंच आपण काय करतो? अन्नदान करून येतो, अन्नदान करून येतो, हे खा बाबा, ते खा बाबा. परंतु त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला जे दातृत्व करायचं ते पण करा, परंतु जिज्ञासा की जे त्यांच्याकडे काही जिज्ञासा व्यक्त करा. जिज्ञासा कधी निर्माण होईल? जेव्हा आपण शास्त्र वाचत असू तर जिज्ञासा निर्माण होईल, शास्त्र ऐकत असू तर जिज्ञासा निर्माण होईल. शास्त्राला वेळच देऊन नाही राहिलो, आपली अन्यवार्ताच संपत नाही आहे, धर्मवार्तेला वेळच नाही आपल्याकडे. जेव्हा चर्चा होते त्यावेळेला त्याच्यातनं शंका निर्माण होतात, शंकेच्या जिज्ञासा तयार होतात. जिज्ञासा विचारायच्या, जिज्ञासा विचारले की परत शास्त्र निरूपण होतं की हा पोथीतला मला हा विषय नाही कळाला, आज त्याच्याविषयी जिज्ञासा, त्याच्याविषयी परत शास्त्र निरूपण. आणि शास्त्र अभ्यासी जे, आणि शास्त्राचा अभ्यास करा, रिकामा वेळ नका घालू. उगाचच इकडे तिकडे करण्यापेक्षा शास्त्र अभ्यास आपल्याला सगळं उपलब्ध आहे. तुम्हाला लिपी नाही वाचता येत तर मराठीमध्ये उपलब्ध आहे सगळं. नाही तुम्हाला वाचता येत तर श्रवण करण्याची सगळी माध्यमं उपलब्ध आहेत.
सगळं त्याच्यावर पण येत राहतं, नुसतं तुम्हाला बटन दाबलं की ते ऐकायला मिळतं. कमीत कमी श्रवण तरी करा. वाचायला त्रास होतो पण ऐकायला कसला त्रास होय. इतर गोष्टी आपण जे ऐकूनच राहिलेलं की नाही, ह्याचं त्याचं त्याचं सगळ्यांचंच ऐकतोय. मग त्यापेक्षा शास्त्र अभ्यास ही जे म्हणजे शास्त्राचा अभ्यास करा आणि का विदेशी आटन की जे किंवा शास्त्र काढलं, जिज्ञासा व्यक्त केली, त्याचे उत्तर मिळाले, तर मग अटन करा. म्हणजे मग ते शास्त्राचं चिंतन चांगलं झालं पाहिजे. हे प्रकरण माझं पक्क मला आठवलं पाहिजे किंवा त्याचं जे काही विजन आहे ते घडलं पाहिजे. मग थोडंसं नित्यविधीमध्ये जा. मध्ये वृथा काळ वाया जाऊ नये दिजे, आणि मधला जो काळ आहे तो वृथा आणि वाया गेला नाही पाहिजे, व्यर्थ वाया गेला नाही पाहिजे. आपला जो वेळ आहे तो अतिशय महत्वाचा आहे. बघा, काही प्रपंचातले लोक आहेत, त्यांना शास्त्र ऐकायचं आहे पण त्यांना वेळ भेटत नाही. त्यांची इतकी तळमळ आहे की आम्हाला जर का वेळ भेटला तर हे सगळं आम्हाला शास्त्र ऐकायचं आहे, आणि वेळच नाही भेटत आहे. आणि ज्यांना वेळ आहे ते मात्र शास्त्र अभ्यास करायला तयार नाहीत. असं होता कामा नये. आपला पूर्ण जो वेळ आहे तो कुठेतरी स्मरणात गेला पाहिजे, कुठेतरी सेवादास्यात गेला पाहिजे, कुठेतरी विजनामध्ये गेला पाहिजे, कुठेतरी अभ्यास नवीन करण्यामध्ये गेला पाहिजे, काहीतरी वाचण्यामध्ये गेला पाहिजे. आपला वृथा काळ जाता कामा नये. तुम्ही म्हटले आम्हाला स्वयंपाक आहे, अमकाय टमकाय, त्या वेळामध्ये पण देव आठवता आलं पाहिजे. प्रवासात असताना देव आठवता आला पाहिजे. वेळ वाया नाही घालवायचा. जो व्यावसायिक व्यक्ती असतो ना, व्यावसायिक व्यक्ती आपला वेळ वाया नाही घालवत. तो कुठे जरी असला तर तो फोनवर आपला व्यवसाय त्याचा चालूच राहतो. याला फोन कर, त्याला फोन कर, हे कर ते कर. एकदा मी रेल्वेने प्रवास करताना माझ्यासोबत म्हणजे त्याच्यामध्ये जो परिवार होता एक, तो माणूस व्यावसायिक होता. त्याचं ते फोनच चालू होते सकाळपासनं. हा, इथून ते साहित्य घेऊन या, तिथून आणा, हा ह्यांना ते विका, त्यांना ते विका. म्हणजे अशा प्रकारे त्याचं ते जायपर्यंत त्याचा व्यवसाय सगळा तो चालूच आहे. तो तिथे नाही आहे पण त्याच्यामध्ये मात्र व्यवसाय तिथे आहे. तसं आमचा सुद्धा सगळीकडे आम्ही जिथे कुठे असू, आमचं ईश्वर आठवण्याचा जो विधी आहे तो थांबता कामा नये. आणि आमचा वेळ एवढा जरी वाया गेला तरी ते आमच्यासाठी नुकसानकारक आहेत. म्हणजे आजच्या या सत्रामध्ये आपण भट्टोबासांनी आम्हाला काय काय सांगितलेलं आहे त्याचं कुठेतरी आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे. आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे याचं एक आपण स्वतःच्याच जीवनाची घडी आपण स्वतः बसवली पाहिजे. ती बिघडवायची नाही आपल्याला. आणि म्हणून सांगितलं की व्रता काळ वाया जाऊ नये दिजे, अजिबात वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. पुढची स्मृती घेऊया आपण 48 क्रमांकाची. अधिकरणा ज्ञानदानी गंधर्व उपपत्ती कथन. अधिकरणा ज्ञानदानी म्हणजे परमेश्वर अधिकरणांना ज्ञान देतात आणि मग ते स्वतःच ऐकतात. याविषयी गंधर्व देवतेची उपपत्ती भट्टोबासांनी दिलेली आहे. एकू दिसू भट्टोबासी म्हणितले. एक दिवशी भट्टोबास म्हणतात, परमेश्वर आपली ब्रह्मविद्या देऊनी अधिकरण करीती. एखादे जे जीव आहेत ज्यांचा अधिकार उत्तम आहे किंवा अधिकार नसेल तर त्यांना घडवून मडवून त्यांचा अधिकार उत्तम करतात परमेश्वर. अयोग्य ते योग्य करती. योग्यासी परमेश्वर ज्ञान देती. म्हणजे अयोग्याला परमेश्वर ज्ञान देत नाही. ज्ञान देताना तो ज्ञान देण्या इतपत तरी तो योग्य झाला पाहिजे हे परमेश्वर पाळतात. आणि भट्टोबास उपलक्षणे किंवा आपल्या पंथातले जे नंतरचे जेवढे कोणी आतापर्यंत जे अधिकारण आहेत ते उत्तम अधिकाराचेच आहेत. ते त्यासाठीच बनलेले आहेत हे लक्षात घ्यायचं. त्यांचा वेळ घरी गेलेला नाही आहे. ते एकदम काही जन्माच्या आधीपासून किंवा जन्मलाच परमार्गामध्ये ते आलेले आहेत. त्यांचा जन्मच परमार्गासाठी झालेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना परमेश्वर काय करतात, ज्ञान देती. यथा वैराग्य देवाला स्वामी बघतात आणि ते म्हटले की ह्यांचं नामकरण करा. स्वामी म्हणतात यांचं नाव काय आहे, वैराग्य देव. म्हणजे तिथूनच सुरुवात आहे. त्यांचा जन्मच
क्रिया अपूर्णत्वाचा जन्म आहे बरं का त्याचा. जे क्रिया अपूर्णत्वाचं जे देह दिल्या जातं की आधीच्या शाब्द ज्ञानात काही गोष्टी कमी आहेत आचरणामध्ये, तर ते क्रिया अपूर्णत्वाचा एक देह देतात आणि तिथे तो विधी त्यांचा पूर्ण करून घेतात. तो जन्म म्हणजे वैराग्य देवांचा आहे की तिथे शास्त्र निरूपण झाल्यानंतर अवघा वर्षा 3.5 वर्षामध्येच त्यांनी देह क्षेपलेला आहे. म्हणजे त्यांचा अधिकार जो आहे उत्तम अधिकार त्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं लगेच शास्त्र झालं, लगेच आचरण झालं, लगेच देह क्षेपलं पण देखील त्यांनी. तशा पद्धतीने असे जे उत्तम अधिकाराचे जे जीव आहेत त्यांना परमेश्वर ज्ञान देतात आणि अधिकरण करीती त्यांना अधिकरण करतात. आणि मग आपले ज्ञान आपणची ऐकेती आणि त्यांना निरूपण करायला सांगतात. म्हणजे तसं वातावरण मार्गमंडळी त्यांना दिलेली आहे. म्हणजे तो सगळा योग परमेश्वर घडून देतात. तुमच्याकडे कोणी शास्त्र ऐकायला येतंय म्हणजे परमेश्वराने तो योग घडवून दिला. कारण की शास्त्र ऐकणाऱ्यांनाच उजळता येते असं नाही. शास्त्र जे सांगतात त्यांच्याही ज्ञानाची उजळता जी आहे त्यांची उजळता राहते. आणि म्हणून हे सर्व ईश्वरी योग असतो आणि तो आपण जोडल्याशिवाय आपल्याला तो प्राप्त होत नाही. काहींना शास्त्र सांगायचं पण ऐकायला कोणीच येत नाही. ते म्हणतात कोणी ऐकायलाच येत नाही. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचंही शास्त्र चिंतन जे असतं ते जसं तसं होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जर का आपलं शास्त्र चिंतन जर का वाढवायचं असेल तर तशा प्रकारची लोक सुद्धा आपल्याला धर्मवार्ता करणारे भेटले पाहिजेत. पण अधिकरण मुळातच तसे असतात. त्यांचा अधिकारच मुळात तसा असतो की ते अनेकांच्या धर्माला ते निमित्त ठरत असतात. म्हणजे त्यांना कुठेतरी प्रेमोपायासारखी क्रिया देवाला घडवायची आहे आणि मग ते अधिकरण होतील म्हणजे निमित्तविधीमधले. आणि त्याच्यानंतर अनेकांना शास्त्र श्रवण त्यांच्यामुळे होईल आणि ते जेव्हा शास्त्र सांगतील तेव्हा परमेश्वर काय करतात की आपले ज्ञान आपणची ऐकेती, आपलं ज्ञान आपणच ऐकतात. डोमेग्रामला जसं स्वामी त्यांना विचारतात विषय समजला का तुम्हाला, ते म्हणाले हो समजला. पहा म्हणा सांगा बरं आम्हाला मग काय समजलं. आणि मग ते सांगतात. स्वामी म्हणतात तुम्हाला वाटतं बरं का समजलं म्हणून, पण तुम्हाला काही समजलं नाही. आयुष्यामध्ये खूपशा गोष्टी अशा आहेत व्यवहारातल्या आणि धर्मातल्या देखील आपल्याला वाटत असतं की आम्हाला ते समजलं, पण ते काही आपल्याला काही समजलेलं नसतं. आपला तो गैरसमज असतो. स्वामी परत त्यांना निरूपण करतात आणि म्हणतात आता समजलं का, हो म्हणा बरं आता सांगा बरं काय समजलं. मग ते सांगतात. स्वामी म्हणतात तुम्हाला समजलं बरं का, परंतु तुम्ही सांगू शकत नाही आहे. आयुष्यात अशा खूप गोष्टी असतात की आपल्याला ते समजतात पण आपण ते दुसऱ्यांना सांगू नाही शकत समजावून. परत स्वामी त्यांना निरूपण करतात आणि म्हणतात समजलं का आता, ते म्हणाले हो. पहा म्हणा आता म्हणा बरं सांगा. आणि मग ते सांगतात. मग स्वामी म्हणतात आता तुम्हाला समजलं पण आणि तुम्ही सांगूही शकता. म्हणजे आता ते उतरलं. म्हणजे श्रीमुखे निरूपण आहे. किती वेळा करावं लागलं ते, 4 वेळा. कारण की आधी मुख्य निरूपणात तो विषय झाला नाही समजला, मग परत 3 वेळा निरूपण केलेत. मग 4थ्या वेळी जेव्हा सांगितलं तेव्हा ते समजलेलं आहे. आणि हे पण लक्षात घ्या की स्वामींनी श्रीमुखे 4 वेळा सांगितलंय पण त्यांच्याकडनं 3 वेळा वदवून घेतलेलं आहे. पा म्हणा पा म्हणा पा म्हणा. म्हणजे परत बोलावं लागलं. नुसतं श्रवण केल्याने चालत नाही, बोलावं पण लागतं. चिंतन आपल्याकडनं पण एक प्रकारचं विजन जे आहे ते घडावं लागतं. आणि स्वामी त्यांना जेव्हा म्हणतात पा म्हणा तेव्हा स्वामींनी सांगितलेलं स्वामी त्यांच्या मुखातनं ऐकत आहेत. जसं एखाद्या लहान मुलाची भाषणाची तयारी करून देतो आपण, भाषण लिहून देतो त्याला, एखादी लीळा लिहून दिली आणि ती त्यांनी पाठांतर केली. आता तो जेव्हा ते बोलणार आहे आपण आवर्जून तिथे उभा असतो बरं का. ते काम टाकून आपण येतो की हा कसा बोलतो बरं, जे मी शिकवलं किंवा लिहून दिलं तर तसाच्या तसा बोलतो की नाही बोलतो हा, हे आपण बघत असतो. तसं परमेश्वर काय करतात, जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञानाचं जेव्हा निरूपण असतं त्यावेळेला परमेश्वर स्वतः
ते ऐकतात. यदर्थी उपपत्ती गंधर्वाची, इथे उपपत्ती म्हणजे न्याय दिलेला आहे की उदाहरण दिलेलं आहे गंधर्व देवतेचा. गंधर्व आपली गंधर्व कळा देऊनी आपणची ऐकती. गंधर्व देवता म्हणजे गायन कला वगैरे ज्या काही कला असतात सगळ्या या गंधर्व देवतेकडनं येत असतात. आणि त्या काय करतात की आपली ती गायन कलेचं जे काही असेल ते त्या जीवाला प्रदान करतात. आणि ते जीव जेव्हा ते संगीत जे काही तो व्यक्त करत असतो त्यावेळेला त्या देवता त्यांनीच दिलेली विद्या ते ऐकत असतात. तशा प्रकारे परमेश्वर काय करतात, तैसे ईश्वर ऐकती, तसं परमेश्वर सुद्धा ऐकतात. तुम्ही जेव्हा शास्त्र चिंतन करता त्यावेळी परमेश्वर तुमचं शास्त्र चिंतन ऐकत असतात. अधिकरण जेव्हा बोलत असतात तेव्हा परमेश्वर ते ऐकत असतात. आणि म्हणून सांगितलंय की धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान. तुम्ही खूप मोठा उपकार केला म्हणून देव येतात का नाही येत माहिती नाही, परंतु जर का तुम्ही धर्मवार्ता एकट्याने जरी केली, एकट्याने जरी स्मरण केलं तरी परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये येतात. त्याची कुठली पावलं बिवलं काही उमटत नसतात बरं का. ते एक हास्यास्पदच आहे. ते गुलाल टाकायचा, गुलाल तरी आपल्या महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानात कुठे गुलाल नाव आलेलं आहे का कुठे? मग गुलाल आलं कुठून? आणि त्याच्यावर पावलं केवढी उमटतात, छोट्या मुलांची पावलं उमटतात एवढी एवढी. चक्रधर स्वामी किती फुटाचे आहेत? किती फुटाचे आहेत? 5.5 तरी फुटाचे असतील ना. आणि मग एकूण पावलं किती उमटले पाहिजेत? कमीत कमी 5ही अवतार येतात तर 10 पावलं तरी उमटले पाहिजेत. 5 पावलं तरी उमटले पाहिजे. 2च पावलं उमटतात म्हणजे एकच अवतार येतात असं आहे. आणि ते पण एवढीशे पावलं कसे काय उमटतील? काहीतरी आपल्याला काहीतरी लॉजिक वापरता आलं पाहिजे. कोणी काही सांगितलं ते ऐकत राहतो आपण. आमचे स्वामी जर का येतात तर मग ते पाऊल तेवढ्याच्या तेवढं उमटलं पाहिजे. ते एका ठिकाणी असं सुरू होतं आणि ते पावलं बघत होते. नंतर म्हटलं काय बघताय? ते पावलं उमटली की नाही ते बघतोय. पुढच्या वेळेस असं करा म्हटलं, एक असा तो मोठा टब ठेवायचा आयताकृती पाण्याचा, त्याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून टाकायच्या. जेव्हा स्वामी पाय ठेवतील त्याच्यामध्ये तेव्हा त्या पाकळ्या काय होतील, बाजूला लाईव्ह तुम्हाला असं दिसेल म्हटलं. असं परमेश्वराला जर का असं यायचं आहे तर ते असं नाही येणार. आमच्या स्वामींनी हे सांगितलेलं नाही आहे. स्वामींनी कुठे येणार आहेत देव परमेश्वर? आता ही स्मृती जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते जे काही सांगितलेले धर्मवार्ता प्रसंगे, जिथे धर्मवार्ता असेल त्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत. मग जिथे पण तुम्ही धर्मवार्ता करण्यासाठी काही मंडपच टाकला पाहिजे असं काही नाही. जिथे कुठे तुम्ही बसले, काठी एकी तळी जर का बसलो तिथे धर्मवार्ता केली, तिथे परमेश्वराचं अवस्थान आहे. देवाला बोलवणं कितीतरी सोपं आहे. तेवढं त्याच्यासाठी एवढं काही मोठं सागर संगीत मांडायची गरज नाही. त्याच्यामध्ये व्यर्थ वेळ घालवू नका. धर्मवार्ता करा जे देवाला प्रसन्नता करणारा आहे. देवाला काय अपेक्षित आहे? आम्हाला जे नित्य निमित्तविधी सांगितले ना, 7 नित्यविधी आणि 4 निमित्तविधीमध्ये हा विषयच येत नाही त्या उपहाराचा, कुठेच येत नाही. परमेश्वर प्राप्त करायचा आणि परमेश्वर बोलवायचा आहे तर त्याच्यासाठी जे शास्त्रात सांगितलेलं आहे तेच केलं पाहिजे. स्मृतीस्थळामध्ये पण तो उपहार कुठेच आलेला नाही. आणि म्हणून धर्मवार्ता करायला सांगितली. धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान, जिथे जिथे धर्मवार्ता होईल. या गावात जर का 4 ठिकाणी धर्मवार्ता होत असेल तर 4ही ठिकाणी त्याच वेळेला परमेश्वर उपस्थित असणार आहेत. परमेश्वराची कृपादृष्टी त्या ठिकाणी असणार आहे. आणि धर्मवार्तेच्या नावाने आपण अन्य वार्ताच करत असू, देवाने न सांगितलेलं करत असू, तिथे काही परमेश्वर येणार नाही. तुम्ही कदाचित लीळायुक्त एखादं भजन म्हणत असाल, स्तवन म्हणत असाल तरी देखील परमेश्वर उपस्थित होतील. पण जर का तुम्ही लीळा नसलेले भजन म्हणत असाल, उगाचच काहीतरी आपल्या मनाला सुखद वाटेल असले भजन म्हणत असू, तर त्यावेळी परमेश्वराचं काही अवस्थान वगैरे तिथे होत नसतं. उगाच वेळ वाया घालू नका आणि द्रव्य देखील उगाच आणि पदार्थ देखील उगाच खर्च करत बसू नका. देवच नाही आहेत
मग पुढे काय त्याचा अर्थ आहे त्या गोष्टीचा. आणि म्हणून इथे एखाद्या जीवाला परमेश्वर अधिकरण करतात आणि आपलं ज्ञान आपणच ऐकतात. आणि गोसावी गंधर्व कळा पाठीच्या वासाची उपपत्ती दिधली. आणि मग त्या ठिकाणी परमेश्वर दिसतील का आपल्याला? दिसणार नाही. जसं पाठीचे वास, जसं आपल्याला आपलीच पाठ दिसत नाही, तशा प्रकारे परमेश्वर उपस्थित होतील. ते तुम्हाला दिसणार नाही, परंतु तुम्हाला जाणवलं पाहिजे. धर्मवार्ता ऐकताना आणि धर्मवार्ता श्रवण करताना, बोलताना आपल्याला एक मानसिक तिथे आनंद बरोबर प्राप्त होतो. प्रसन्नता जी आहे, प्रसन्नता तिथे तयार होते आणि ती आपल्याला जाणवते. असं दाखवता येत नाही. हे बघा, ही प्रसन्नता वाटते बरं का, असं दाखवता येत नाही कोणाला. ती आपोआपच आपल्याला ती जाणवायला लागते. एखाद्या अधिकरणांना भेटा, आपल्याला एक प्रसन्नता जाणवायला लागते, आपल्यामध्येच आपोआप अनुभव येतो. तो अनुभव तुम्ही दुसऱ्याला सांगू शकत नाही आणि तो सांगायचं पण नाही, तर दुसऱ्याला कळणार नाही तो. तुम्ही ज्या अधिकाराने गेले त्या अधिकाराने तो आलेला नाही, तो फक्त भेटायचं म्हणून भेटायचं, बस बाबा आले म्हणून भेटायचं. तुम्ही त्या अधिकरणाचं महत्व जाणून त्यांना भेटत आहात, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती प्रसन्नता जाणवेल. निरूपणामध्ये त्या निरूपणाचं महत्व जाणून बसत असाल तर तुम्हाला ती प्रसन्नता जाणवेल. स्मरणाचं महत्व जाणून स्मरण करत असाल तर स्मरणामधलं महत्व जाणवेल. नाही तर स्मरण करताना जांभया येतील आपल्याला, कारण की प्रसन्नता आपल्याला जाणवून नाही राहिलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये अशा प्रकारे उतरल्या पाहिजेत. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 47 आणि 48 अशा 2 क्रमांकाच्या ज्या स्मृत्या आहेत त्याचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.